वेलकम बॅक अगेन. सो नेक्स्ट पॉईंट आपला जो इथं आहे तो आपण इथं डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमधला असणार आपला नेक्स्ट पॉईंट. सो दॅट इज नेक्स्ट पॉईंट आपला या ठिकाणचा आहे एडी करंट्स. नेक्स्ट पॉईंट आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याच्या डायग्राम्स प्लॉट करणार आहोत. एडी करंट्स. याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय आहे बघा. एडी करंट्स. एडी करंट रूपाने हा आहे कंडक्टर प्लेट. The magnetic field into the paper. Magnetic field. Into the paper.
सो याच्यामध्ये असणारी जी आपण डायग्राम दाखवतोय, तर ती डायग्राममध्ये बघा आपण काय आहे, एडी करंट्स आहे. तर एडी करंट्स म्हणजे काय? सपोज द कंडक्टिंग लूप ऑफ फिगर. तर ज्याच्यामध्ये आपण एक कंडक्टिंग लूप दाखवतो या ठिकाणी. ओके, सगळ्यांना दिसतंय का बघा? ओके, गुड. सो आता हे काय आहे, कंडक्टिंग लूप आहे आणि इज रिप्लेस्ड बाय सॉलिड कंडक्टिंग प्लेट. आणि ही असणारी जी कंडक्टिंग लूप आहे ते आपण काय करतोय, सॉलिड कंडक्टिंग प्लेटच्या सहाय्याने रिप्लेस करतो. सो रिलेटिव्ह मोशन बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस अ करंट इन द कंडक्टर प्लेट. सो त्याच्यामध्ये काय होतं, तर एक रिलेटिव्ह मोशन होते कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि ते काय करतो, करंट इंड्यूस करतो त्या कंडक्टर प्लेटमध्ये. सो इन दिस केस अगेन, सो याच्यामध्ये काय होणार आहे, सो इन दिस केस वी एन्काउंटर अन अपोजिंग फोर्स, सो वी मस्ट डू वर्क while moving the conductor with uniform velocity v. So conduction electrons making up the induced current do not follow one path as they do with the loop, but swirl about within the plate as if they were caught in the eddy current. So suppose the conducting loop of figure. आता बाळांनो, या ठिकाणी आपण एक कंडक्टिंग लूप दाखवलेली आहे फिगरमध्ये आणि ही असणारी जी कंडक्टिंग लूप आहे ते आपण काय केली, समजा रिप्लेस्ड बाय अ सॉलिड कंडक्टिंग प्लेट. सॉलिड कंडक्टिंग जी प्लेट आहे त्याच्या सहाय्याने आपण ती रिप्लेस केली. आणि रिलेटिव्ह मोशन बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस अ करंट इन द कंडक्टर प्लेट. सो इन दिस केस याच्यामध्ये काय होतं, वी एन्काउंटर अन अपोजिंग फोर्स, सो वी मस्ट डू वर्क while moving the conductor with uniform velocity v. So conduction electrons making up the induced current do not follow one path as they do with the loop, so but swirl about within the plate as if they were caught in an eddy of water. So such a current is called an eddy current. Eddy current can be represented by a single path. Okay, जसे की आता फिगर आपण यामध्ये बघितलेले आहे. The induced current in the conductor plate. सो अशा पद्धतीने बघा, द इंड्युस्ड करंट जो काय तयार झालेला आहे इन द कंडक्टर प्लेट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ द मेकॅनिकल एनर्जी. सो इंड्युस्ड करंट इन द कंडक्टर प्लेट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू हीट एनर्जी and the dissipation of energy as heat energy is more apparent in the arrangement shown. Where a conducting plate, so free to rotate about a pivot, is allowed to swing down like a pendulum through a magnetic field. So in each swing, when the plate enters and leaves the field, a portion of its mechanical energy is transformed to heat energy. So after several such swings, there is no mechanical energy left with the pendulum, and converted that heat energy is dissipated in the solid plate, making it warm. So eddy current can be reduced by discontinuity in the structure of conductor plate as depicted. So the induced current in the conductor plate is responsible for transfer of mechanical energy into heat energy, and the dissipation of energy as heat energy is more apparent in the arrangement. So where a conducting plate free to rotate about a pivot, which is allowed to swing down like a pendulum through a magnetic field. So in each swing, when the plate enters and leaves the field, a portion of its mechanical energy is transformed to heat energy. So after several such swings, there is no mechanical energy left with the pendulum, and converted heat energy is dissipated in the solid plate, making it warm. Okay, so हे आपल्याला काय दिलेलं बघा, एडी करंट. त्याच्यामध्ये काय एडी करंट्स म्हणजे, जसं की जनरली बघा त्याच्यामध्ये कसा प्रोड्यूस होतो एडी करंट्स. सो एडी करंट्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर एक लूप फॉर्म होतो आणि इथं काय आहे बघा, एक कंडक्टिंग प्लेट आहे. whenever the electron which is revolving around the positive charge nucleus in a circular orbit. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात.
बरोबर आहे. आता जेव्हा ते फिरत असतात त्याच्यामध्ये काय होतात, लाईक अ व्हर्फुल स्ट्रक्चर, म्हणजे जसं की नदीमध्ये भोवरे असतात, वॉटर व्हर्फुल आपण म्हणतो, नदीमध्ये भोवरे तयार होतात. तसंच करंटच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. दे आर स्विंग इन इट्स ओन पाथ. ते स्वतःच्याच मार्गामध्ये काय होत असतात, स्विंग होतात आणि ही कंटिन्युअस प्रोसेस राहते. ते अशा पद्धतीने राहते. आता जसं की बघा फिगर ए मध्ये आपण दाखवलेलं होतं, तसं फिगर बी मध्ये दे आर फिक्स्ड ॲट वन एंड, दॅट इज त्याला आपण म्हणतो पिवोटेड, आणि त्याच्या अराउंड ते काय होत असतात, स्विंग होत असतात. पण जेव्हा ते स्विंग होतात, सो मेकॅनिकल एनर्जी इज डिसिपेटेड इन टू फॉर्म ऑफ हीट एनर्जी. त्याच्यामध्ये असणारी जी मेकॅनिकल एनर्जी ती डिसिपेटेड होते कुठल्या फॉर्म मध्ये, हीट एनर्जीच्या मध्ये. आणि सो द प्लेट विल बी वॉर्म अप. त्यामुळे प्लेट जी आहे ती काय होणार आहे, गरम होणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारे जे काय एडी करंट्स आहे तो काय होणार या ठिकाणी, रिडक्शन. सो रिडक्शन ऑफ एडी करंट्स आर टेक्स प्लेस. ओके. जसं की बघा एखाद्या असणारे जे काही ॲटम्स असतात त्या ॲटम्स मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हे काय करतात, न्यूक्लियस वरती फिरत असतात. आणि व्हेनेवर दे रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर पाथ, मग त्याच्यामध्ये असणारे काही करंट्स काय होतात, दे आर स्विंग ऑर व्हर्फुल स्ट्रक्चर ऑन इट्स ओन पाथ. म्हणजे त्याच्यामध्ये व्हर्फुल स्ट्रक्चर तयार करतात, जसे पाण्यामध्ये भोवरे वगैरे होतो आपण. सो त्या पद्धतीने ते काय तयार होतात, एडी करंट्स. ओके. So this is the eddy currents are induced in solid conductor plate and conducting plate swings like a pendulum. And second जी next figure आहे C म्हणजे काय, reduction in eddy currents due to discontinuous structure of the plate. ओके. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो आहे बघा सेल्फ इंडक्टन्स. सो नेक्स्ट पॉईंट आपण इथे बघणार आहोत, सेल्फ इंडक्टन्स. आता काय आहे सेल्फ इंडक्टन्स, त्याच्यामध्ये त्याची पहिल्यांदा आपण डायग्राम प्लॉट करू. करंट आय, त्या ठिकाणी असणार त्याचा रिओस्टॅट, आय म्हणजे करंट त्याच्यामधून जो फ्लो होतो तो, हा आहे आपला रिओस्टॅट. त्यानंतर ही आहे बॅटरी, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असणारी बॅटरी. त्यानंतर इथं आहे ही कॉईल. त्या ठिकाणी आपण दाखवलेली जी आहे वर्तुळाकार मार्गाने जी दिसते त्याला आपण काय म्हणतो, कॉईल असं म्हणतो. सो चेंजिंग करंट इन कॉईल, changing current in coil, changing current in a. आता सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स लक्षात ठेवा. एखादा असणारा मॅग्नेटिक फील्ड आहे, ओके, आणि समजा एखाद्या मॅग्नेटिक फील्डच्या अराउंड जर तुम्ही एखादा कंडक्टर जर डिस्प्लेस करत असाल किंवा मूव्ह करत असाल तर साहजिकच त्या असणाऱ्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतो, त्याला आपण म्हणतो इंड्युस्ड करंट. म्हणजे whenever any conductor which is linked or associated with the changing magnetic field or changing magnetic flux and EMF is induced in that coil, त्याच्यामध्ये काय तयार होतं, EMF इंड्यूस होतो. सो सेल्फ इंडक्टन्स हाच फेनॉमेना आपला काय आहे, सेल्फ इंडक्टन्स आहे. ओके. सो कन्सिडर हिअर सर्किट, ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी कॉईल असं म्हणतो, इन विच करंट इज चेंजिंग. याच्यामध्ये करंट काय होणार आहे, चेंजिंग होणार आहे. सो चेंजिंग करंट विल व्हॅरी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स linked with the coil itself and consequently an EMF will be induced in that circuit. आणि त्याच्याप्रमाणेच त्याच्यामध्ये काय इंड्यूस होणार आहे, EMF इंड्यूस होणार आहे. ओके, कशामध्ये, हे असणाऱ्या सर्किटमध्ये. सो प्रोडक्शन ऑफ एन इंड्युस्ड EMF in the circuit itself
and account of its changing current in it is termed as a phenomenon of self inductance. बघा त्याच्यामध्ये जो काही करंट इंड्यूस होतो तो तयार झालेला जो करंट इंड्यूस झालेला जो आहे कशामुळे त्याच्यामध्ये तयार झालेल्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळे तयार होणारा जो इंड्यूस्ड ईएमएफ आहे त्यालाच आपण काय म्हणतात आहे सेल्फ इंडक्टन्स. काय म्हणतो सेल्फ इंडक्टन्स. ओके. सो द प्रोडक्शन ऑफ एन इंड्यूस्ड ईएमएफ in the circuit itself on account of change in current in it is called as a self inductance. आता याच्यासाठी आपल्याला काही फेनोमेनन या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तर काय काय फेनोमेनन आहेत बघा. सो द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट बी phi corresponding to current I. So it is obvious that there is phi is directly proportional to current I. त्या आपण काय लिहू शकतो बघा. त्याच्यामध्ये असणारा जो phi आहे कशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे त्याच्यामध्ये असणारा करंट I ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सो phi इज इक्वल टू काय लिहू शकतो बघा आपण Li. सो phi इज इक्वल टू L into I. तर L म्हणजेच त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. सो यालाच आपण काय म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज टर्म्ड ॲज सेल्फ इंडक्टन्स. आणि याला आपण काय म्हणतो सेल्फ इंडक्टन्स. सो फॉर अ क्लोजली वाउंड कॉइल n turns the same magnetic flux will be linked with all turns. So when the flux through the coil changes, each turn of the coil contributes towards the induced EMF. So therefore a term of flux linkage is used for a closely wound coil. So flux linkage for a coil with n turns corresponding to current I will be written as. तर आपण कसं लिहू शकतो बघा. It is n phi b is equal directly proportional to I. N phi b is equal to Li. So therefore L is equal to N phi b upon I. So L म्हणजेच या ठिकाणी आपला काय आहे सेल्फ इंडक्टन्स आणि तो सेल्फ इंडक्टन्स काय असणार आपला L is equal to N phi b upon I. So inductance L depends only on the geometry and material properties of that coil. Okay. नेक्स्ट आपला आहे युनिट ऑफ इंडक्टन्स. नेक्स्ट आपला याच्यामधलाच पॉईंट काय आहे बघा युनिट ऑफ इंडक्टन्स. युनिट ऑफ इंडक्टन्स. आता याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्सचं युनिट आपण काय सांगू शकतो तर हेनरी. त्याचं युनिट काय आहे हेनरी HENRY. So according to Faraday's law, induced EMF कसं लिहितो आपण E is equal to minus d phi by dt. So minus di by dt into Li म्हणजेच minus L di by dt. So L is equal to E upon di by dt, that is volt upon ampere per second. त्यालाच आपण काय म्हणतो हेनरी. ओके. सो देअरफॉर बघा काय आपलं असणार अकॉर्डिंग टू Faraday's law induced EMF E is equal to minus d phi by dt. So minus d by dt into Li. L म्हणजे या ठिकाणी असणारा सेल्फ इंडक्टन्स I म्हणजे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट असतो. सो E is equal to मग आपण E is equal काय लिहू शकतो. ओके. सो E is equal to काय होणार बघा तो मायनस d by dt इंटू आतमध्ये राहणार काय फक्त मायनस L इंटू di by dt. तर हा L म्हणजेच काय म्हणतो आपण तर त्या ठिकाणचं असणार EMF. सो आपल्याला L चं युनिट पाहिजे. सो देअरफॉर मी इथं लिहितो बघा. मग L इज काय होऊ शकतो L इज इक्वल टू हाय कुठे जाईल E अपॉन di बाय dt. सो काय म्हणून बघा E अपॉन di बाय dt. सो L इज इक्वल टू आता असणारा EMF कशामध्ये मोजतो आपण व्होल्टेज मध्ये व्होल्ट. I कशामध्ये मोजतो एम्पियर आणि टाइम कशामध्ये मोजतो सेकंड. यालाच म्हणजे हेनरी काय म्हणू शकतो आपण हेनरी. सो SI युनिट जे काय आपलं आहे ते त्याचं SI युनिट काय असेल हेनरी असणार आहे. ओके. सो आपल्याला याचं SI युनिट काय भेटलं हेनरी भेटलं. सो यालाच आपण काय म्हणतो सेल्फ इंडक्टन्स
आणि त्याच्यामध्ये असणारं युनिट. ओके, सो युनिट ऑफ इंडक्टन्स. सो सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय म्हटलं आपण, that is a circuit in which current is changing. So changing current will vary the magnitude of magnetic flux linked with the coil itself, and EMF will be induced in that circuit. So production of induced EMF जे काही त्याच्यामध्ये होणार आहे in the circuit on account of change of its current, it is called as a self inductance. यालाच आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्टन्स असं म्हणतो. ओके, सो देअरफॉर आपण सेल्फ इंडक्टन्समध्ये काय घेतलं असं की सेल्फ इंडक्टन्समध्ये काय म्हटलं, चेंजिंग असणारं जे मॅग्नेटिक फ्लक्स फाय आहे ते फाय काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. ओके, आता हे जे सर्किट आहे याच्यामधून आयत का करंट फ्लो होतो, त्याच्यामध्ये आपण काय केलं, रिओस्टॅट आहे, बॅटरी आहे, प्लग की आहे, आणि ही आहे असणारी कॉइल. म्हणजे जेव्हा याच्यामधून करंट फ्लो होणार आहे तेव्हाच तो असणारा करंट त्या कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, त्याच्यामध्ये असणारा मॅग्नेटिक फ्लक्स फायशी. So phi is directly proportional to I. So therefore phi is equal. आता हे आपल्याला is equal करायचं तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल. So काय झालं, phi is equal to L into I. So therefore capital N will be the number of turns which is wound on that coil. समजा आता ही जी कॉइल आहे ह्या कॉइल वरती जर आपण n number of turns जर दिले असतील तर त्याला आपण काय घेणार आहे, कॅपिटल N. So capital N will be the number of turns which is wound on that coil. So therefore it can be written as n number of magnetic field induction phi b is directly proportional to the current flowing through that coil. So therefore n phi b is equal to, आता आपल्याला हे जर बॅलन्स करायचं असेल तर आपण काय करणार, L आहे. सो L म्हणजेच त्या ठिकाणचं असणार काय असेल, सेल्फ इंडक्टन्स. सो L इज इक्वल टू हा I जो आहे तो इकडे कुठं जाईल, डिनॉमिनेटर मध्ये. सो L इज इक्वल टू n phi b अपॉन I. सो हियर L means that is a self inductance. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सेल्फ इंडक्टन्स. थोडक्यात जेव्हा आपण एखाद्या कॉइलमधून करंट फ्लो करतो तेव्हा करंट त्या कॉइलमधून फ्लो होत असताना त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होतं, ते मॅग्नेटिक फील्ड त्याचं करंटची व्हॅल्यू आणखी वाढवतं. म्हणजे जेव्हा व्हेनेवर अँड करंट इज सेंट इनटू द कॉइल and magnetic field is induced in that coil, and this magnetic field also induces the another current that is nothing but a self inductance. त्यालाच काय म्हणतो आपण, self inductance means the production of an induced EMF in that circuit due to changing current, okay, which is associated with the magnetic field or linked with the magnetic field. It is known as self induction. So therefore unit of inductance is that. आता आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, काय आहे फॅराडेज लॉ, द इंड्यूस्ड EMF which is directly proportional to magnetic flux linked with the coil with respect to time. So therefore E is equal to minus d phi by dt. So here d by dt as it is. What is value of phi? Phi म्हणजे काय आहे या ठिकाणी L आहे. So मी इथे L आहे लिहिलं. So therefore E is equal to L कसं आहे, कॉन्स्टंट आहे, आउटसाइड राहील, d by dt. Okay, so therefore L is equal to हा E तसाच राहील, हा di by dt इकडे येईल. So therefore L is equal to E म्हणजे EMF, EMF म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, व्होल्ट. करंट कशामध्ये मोजणार, एम्पियर, आणि टाइम कशामध्ये, सेकंड. काय झालं, L तिथंच ठेवला आणि हा di by dt इथं गुणाकारात आहे, तो अखंड इकडे भागाकारामध्ये येईल. सो सेल्फ इंडक्टन्स L is equal to व्होल्ट अपॉन एम्पियर पर सेकंड, यालाच आपण काय म्हणतो, हेनरी. ओके, सो याचा युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज हेनरी. मग अशा पद्धतीनं सेल्फ इंडक्टन्सचं जे काय आपलं युनिट असेल ते काय असणार आहे, हेनरी असणार आहे. ओके, काय काय बघितलं बघा आपण, पहिल्यांदा बघितलं एडी करंट्स आणि त्यानंतर काय बघितलं, सेल्फ इंडक्टन्स. एडी करंट्स म्हणजे काय म्हटलं आपण, पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर प्लेट घेतली, जी कंडक्टर प्लेट आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे, प्लेस केली. याच्यामध्ये काय म्हटलं, समजा हे एखादं मॅग्नेटिक फील्ड असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण कंडक्टिंग प्लेट जर इन्सर्ट केली असेल तर साहजिकच ह्या मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले जेवढा कंडक्टिंग प्लेटचा पार्ट आहे तेवढ्यामध्ये असणारे जे ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन्स असतील ते ॲटममधले, ते इलेक्ट्रॉन्स काय होणार, फ्लो इन अ सर्क्युलर पाथ. सो सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा ते फ्लो होतील तेव्हा साहजिकच त्याच्यामध्ये काय होणार, आता लक्षात घ्या, काही करंट्स जे आहेत which is revolving in a whirlpool structure,
और दे आर स्विंग अबाउट इटसेल्फ. जसं की आपण काय म्हणतो, नदीच्या पाण्यामध्ये भोवरे तयार होतात, भोवरे, बरोबर आहे का. ते कसे स्वतःभोवतीच फिरत असतात. तो पाणी टोटल कसा असतो, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन टाईप. तसंच सेम इथं काय होणार आहे, तोच करंट तोच होईल, मात्र त्याचा मार्ग कसा असेल, व्हर्लपूल स्ट्रक्चर. त्यालाच आपण काय म्हणतो, एडी करंट. ओके. मग कंटिन्युअस एडी करंट जर प्रोड्यूस झाला तर ती असणारी जी कंडक्टिंग प्लेट आहे ती काय होईल, हीट होणार आहे. सो द टोटल मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी अँड ड्यू टू दिस कंडक्टिंग प्लेट विल बी वॉर्म अप. त्यामुळे कंडक्टिंग प्लेट काय होऊ शकते, तापू शकते. सो ड्यू टू दिस इट्स कॅपॅसिटी विल बी रिड्युस्ड. त्यामुळे त्याची कॅपॅसिटी काय होणार आहे, रिड्यूस. सो हा आपण इथे काय दाखवतोय, गॅप दाखवतोय. ओके. सो इन दिस वे they are pivoted structure and they fixed at the one end and another end will be rotating. त्यांचा एक एंड कसा आहे, फिक्स्ड आहे, आणि दुसऱ्या बाजूने ते करंट्स काय होणार आहेत, कंटिन्युअस फिरत राहणार आहेत. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं, सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय म्हटलं आपण, एखादी कॉईल असेल त्याच्यामधून जर आपण करंट फ्लो केला, समजा याच्यामध्ये आता की आपण प्रेस केली, तर काय होणार आहे, whenever we pressing the key the current is sent by the battery which is passing through the rheostat for which purpose, for suitable current will be flow from the circuit. So I be the current flowing in the coil. Due to this, a little amount of magnetic field produced in that coil. Whenever the magnetic field is produced, it also produces again electric current. Due to this, its electric current will be increasing manner. So it is nothing but a self-inductance. The phenomenon of induced current due to changing magnetic field in that coil, it is called as self-inductance. आता याच्यामध्ये आपण काय घेतलं, phi is directly proportional to I. So phi is equal to L. आता ह्याच्या कॉइल मध्ये समजा n इतके जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर काय होईल, n5 is directly proportional to I. म्हणजे जेवढा करंट I असेल त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असेल. याचा अर्थ हे वाढवलं तर हे वाढणार आहे, नंबर ऑफ टर्न्स वाढले तर करंट वाढलेला असणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स वाढला असेल तर करंट वाढला असेल, हे कमी झालं तर हे कमी होईल, म्हणून त्याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल, समानुपाती. आता हे जर कॉन्स्टंट करायचं असेल, इक्वल दाखवायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. सो आपण कॉन्स्टंट घेतला L म्हणजेच काय, कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. सो L मी तिथंच ठेवला, हा इथं गुणाकारामध्ये, इकडे कुठे येईल, भागाकारामध्ये. सो L इज इक्वल टू N5 I. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टन्स. आता त्याचं युनिट आपल्याला काढायचं आहे. सो आता ह्याच्यानुसारच काढू शकतो की कसं काढू शकणार, मॅग्नेटिक फ्लक्स आणि करंट, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असणार आहे, व्होल्ट पर सेकंड, आणि हा काय आहे, एम्पियर. सो इथं बघा, व्होल्ट अपॉन एम्पियर पर सेकंड, किंवा दुसरी मेथड काय, फॅराडेचा लॉ आपल्याला माहिती आहे, E इज इक्वल टू मायनस d∅/dt. सो मायनस d/dt ॲज इट इज. फायची व्हॅल्यू काय आहे, L आहे. ओके. फायची व्हॅल्यू काय आहे, L आहे, तिथं प्लग केली. आता डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटला अप्लाय होत नाही, ते बाहेर येईल, राहिलं फक्त di/dt, रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो देअरफॉर L ॲज इट इज, हा di/dt टोटल इकडे येईल. सो L इज इक्वल टू E अपॉन di/dt. E कशामध्ये मोजणार, व्होल्टमध्ये, करंट कशामध्ये मोजणार, एम्पियर, टाइम सेकंड, यालाच आपण म्हणतो हेनरी. सो SI युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज हेनरी. ओके, बाय. काय तुमच्या अडचणी असतील, डाऊट असतील तर मला व्हॉट्सअप करा. ओके, बाय.